स्वामी समर्थांच्या अनंत लीलांपैकी एक अतिशय भावस्पर्शी आणि मोठी कथा म्हणजे चोळप्पाची भक्ती आणि स्वामींचा अक्कलकोटमध्ये प्रवेश. ही कथा स्वामींच्या अक्कलकोटमधील सुरुवातीच्या काळातील आहे. ही कथा सत्य कथा आहे. सर्व स्वामी भक्तांना माझी आवर्जून विनंती आहे, ही स्वामींची सत्य कथा एकदा नक्की ऐका. स्वामी समर्थ जेव्हा पहिल्यांदा अक्कलकोटमध्ये आले, तेव्हा ते एका वडाच्या झाडाखाली बसले होते. त्यांचे तेज सूर्यासारखे होते, पण दिसायला ते एखाद्या अवलियासारखे वाटत होते. गावात चर्चा सुरू झाली की कुणीतरी एक महान सिद्ध पुरुष आले आहेत. त्याच गावात चोळप्पा नावाचा एक अतिशय गरीब पण निष्ठावान ब्राह्मण राहत होता. चोळप्पाचे घर छोटे होते आणि खाण्यापिण्याचेही भ्रांत होते. पण जेव्हा त्याने स्वामींना पाहिले, तेव्हा त्याच्या अंतरात्म्याने साक्ष दिली की हे साक्षात परब्रह्म आहेत. स्वामींचा चोळप्पाच्या घरी प्रवेश. चोळप्पाने मोठ्या धैर्याने स्वामींना विनंती केली, महाराज, माझ्या गरीब खाण्याला आपला चरणांचा स्पर्श होऊ द्या. आपण माझ्या घरी भोजनाला चला. स्वामींनी त्याच्याकडे रोखून पाहिले आणि ते चालू लागले. चोळप्पा आनंदी झाला की स्वामी त्याच्या घरी येत आहेत. पण चोळप्पाची पत्नी राधाबाई थोडी कडक स्वभावाची होती. घरी आधीच 18-20 दारिद्र्य, त्यात हे बुवा घरी जेवायला येणार म्हटल्यावर ती चिडली. तिने चोळप्पाला खूप सुनावले, घरात मुठभर धान्य नाही आणि तुम्ही कोणाला घेऊन आलात. स्वामी घरात आले आणि एका कोपऱ्यात बसले. चोळप्पाने इकडून तिकडून थोडे पीठ आणि डाळ जमवली. राधाबाईने रागातच 2-4 भाकऱ्या आणि पिठलं केलं. तिला वाटलं हे बुवा भरपूर जेवतील आणि आपल्यासाठी काही उरणार नाही. स्वामी जेवायला बसले. त्यांनी 2 घास खाल्ले आणि अचानक चोळप्पाला म्हणाले, अरे, बाहेर बघ, किती पाहुणे आलेत. चोळप्पाने बाहेर पाहिले तर गावातील 10-15 लोक स्वामींच्या दर्शनासाठी आले होते. चोळप्पा घाबरला, कारण घरात फक्त 2 माणसांचे जेवण होते. स्वामी हसले आणि म्हणाले, घाबरू नकोस. त्या पातेल्यावर कापड टाक आणि सगळ्यांना वाढायला सुरुवात कर. चोळप्पाने स्वामींच्या शब्दावर विश्वास ठेवला. आश्चर्य म्हणजे त्या छोट्याशा पातेल्यातून अख्ख्या गावाने जेवण केले, तरीही अन्न संपले नाही. राधाबाई हे बघून थक्क झाली. तिची खात्री पटली की हे सामान्य माणूस नाहीत. स्वामी अक्कलकोटमध्ये स्थिरावले. हळूहळू श्रीमंत लोक, राजे महाराजे स्वामींच्या दर्शनाला येऊ लागले. लोक सोन्या चांदीच्या वस्तू, उंची वस्त्रे स्वामींना अर्पण करू लागले. चोळप्पाच्या मनात कधी कधी मोह निर्माण होऊ लागला. त्याला वाटले, मी स्वामींची एवढी सेवा करतो तर मला काहीतरी मिळावे. एकदा एका सावकाराने स्वामींना सोन्याची अंगठी दिली. स्वामींनी ती सहजपणे बाजूला फेकून दिली. चोळप्पाने ती हळूच उचलून ठेवली. स्वामींना हे सर्व ठाऊक होते. काही वेळाने स्वामींनी जोरात ओरडायला सुरुवात केली, माझा चोर कुठे आहे? माझा चोर पकडा. चोळप्पा थरथर कापायला लागला. त्याला समजले की स्वामींना सर्व कळले आहे. स्वामींनी त्याला जवळ बोलावले आणि प्रेमाने म्हणाले, चोळ्या, तुला काय वाटलं की मी हे सर्व कशासाठी करतोय? अरे, ज्याच्याकडे मी स्वतः आहे त्याला या सोन्या चांदीची काय गरज? तू फक्त माझं नाव धरून ठेव, तुझं कल्याण मी बघून घेईन. चोळप्पाला आपली चूक उमजली. त्याने ती अंगठी स्वामींच्या चरणी अर्पण केली. स्वामींनी त्याला आश्वासन दिले की जोपर्यंत चंद्र सूर्य आहेत तोपर्यंत तुझे नाव माझ्या नावाशी जोडले जाईल. आजही अक्कलकोटला गेल्यावर स्वामींच्या समाधी दर्शनापूर्वी किंवा नंतर भाविक चोळप्पाच्या घराला, जिथे स्वामींचे वास्तव्य होते, तिथे अवश्य भेट देतात. या कथेचा मिळणारा बोध असा, स्वामींना सोन्या नाण्यांपेक्षा शुद्ध भाव आणि निस्वार्थ भक्ती प्रिय आहे. आपण स्वामींना काहीतरी मागावे यापेक्षा स्वामींनी आपल्याला आपले म्हणावे यातच खरे सुख आहे. तुम्हाला ही कथा कशी वाटली
आवडली असेल तर आपल्या सर्व स्वामी भक्तांना नक्की शेअर करा आणि कमेंटमध्ये लिहा श्री स्वामी समर्थ.